नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आज एचजीएक्स निफ्टी जी आहे ती आपल्याला 13,000 ला ट्रेड होताना दिसत आहे। एचजीएक्स निफ्टी ग्रीन मध्ये दिसते आणि जपानचं मार्केट जे आहे ते सुद्धा 1.5% ग्रीन मध्ये दिसत आहे आपल्याला। तर आपलं मार्केट जे आहे ते फ्लॅट ओपन होण्याची शक्यता आज वाटत आहे। आपलं मार्केट जरी आज फ्लॅट ओपन होण्याची शक्यता असली तरी आज मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग येण्याची शक्यता का वाटत आहे, मला वाटत आहे असं। तर कालचं जर युरोपियन मार्केट जर पाहिलं तर काल युरोपियन मार्केट जे आहे ते 1.5% जे आहे ते खालती क्लोज झालेलं दिसत आहे आपल्याला। आपण जर पाहिलं तर एफटीएससी सीएसी हे जे आहेत हे 1 ते 1.5% खाली क्लोज झालेले आहेत। त्यामुळे आज मार्केट जे आहे ते वोलाटाईल राहण्याची शक्यता दिसत आहे। शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जी आहे ती फ्लॅट राहिलेली होती। निफ्टी आहे ती 18 पॉईंट्सनं डाऊन क्लोज झालेली आहे। सेन्सेक्स पण फ्लॅट राहिलेला दिसत होता आणि बँक निफ्टी जी आहे ती स्लाइटली अप्पर होती, 60 पॉईंट्सनं वरती क्लोज झालेली आहे। आणि आयटी वगैरे हे जे आहेत ते थोडेसे फ्लॅट राहिलेले आहेत, साधारण 0.5% खाली क्लोज झालेले दिसलेले आहेत। त्याचे टॉप लूजर आणि टॉप गेनर्स आपण पाहूया। निफ्टीचे टॉप गेनर्स जर पाहिले तर शुक्रवारीच्या सेशनमध्ये टाटा मोटर्स, हीरो मोटर्स, एशियन पेंट्स, टायटन आणि ब्रिटानिया हे जे होते ते टॉप गेनर्स राहिलेले आहेत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये। टॉप लूजर्सचा जर विचार केला तर त्यामध्ये पॉवर ग्रिड, JSW स्टील, SCL टेक, ONGC आणि HDFC लाईफ हे टॉप लूजर्स राहिलेले होते। करन्सीचा जर विचार केला तर US डॉलर जो आहे तो परत स्ट्रॉंग झालेला दिसत आहे। 74.5 पर्यंत गेलेला आहे US डॉलर। निफ्टीचे की सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स जर पाहिजे झाले तर शुक्रवार जी निफ्टी आहे ती 18 पॉईंट्सनं खाली क्लोज झालेली आहे आणि 12,968 ला शुक्रवारी निफ्टी क्लोज झालेली आहे। त्याच्यावरचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जर पाहायचे झाले तर पहिला रेजिस्टन्स जो आहे तो 13,031 ला आहे। त्याच्यानंतर 13,093 आणि 13,152 असे निफ्टीचे वरचे रेजिस्टन्स आहेत। खालचा सपोर्ट जर पाहिला तर 12,910 चा पहिला सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 12,850 आणि त्याच्या खाली 12,800 पकडू आपण, 12,789 म्हणजे साधारण 12,800च्या आसपास निफ्टी सपोर्ट घेण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर हे पूर्ण जे रेंज आहे ती वरती 150 पॉईंट आणि खाली साधारण 100 पॉईंट्समध्येच पूर्ण 3 सपोर्ट आणि 3 रेजिस्टन्स आलेले आहेत। त्यामुळे आज जे निफ्टी जी आहे ती जबरदस्त व्होलाटाईल राहण्याची शक्यता मला वाटत आहे। त्यामुळे जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर आज थोडंसं मार्केटमध्ये ट्रेडिंग करू नका, बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये ट्रेड करू नका आज। बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी फ्रायडेच्या सेशनमध्ये 59 पॉईंट्सनं वरती क्लोज झालेली आहे आणि 29,609 ला बँक निफ्टी क्लोज झालेली आहे। त्याचे वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर 29,761 चा पहिला रेजिस्टन्स दिसतोय, त्याच्यानंतर 29,913 आणि 30,109 चा रेजिस्टन्स वरती दिसत आहे। खालचे सपोर्ट जर पाहिले तर 29,412 चा पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली 29,216 आणि त्याच्या खाली 29,000 चा सपोर्ट आपल्याला दिसत आहे। FII आणि DIIचा जर विचार केला तर FIIनी 27 तारखेला 74,741 करोडचे शेअर्स एका दिवसामध्ये परचेस केलेले आहेत आणि ग्रॉस सेल जो आहे
तो 67,000 म्हणजे 67,028 करोडचा जो शेअर्स जे आहेत ते ग्रॉसमध्ये सेल केलेले आहेत. एका दिवसाचं आहे ते. हे एवढं जबरदस्त का दिसत आहे तर MSCI ही जी इंडेक्स आहे त्यामध्ये भारताचं जे वेटेज आहे ते 0.5% वाढवल्यामुळं एकदम जो फ्लो आहे तो शेवटच्या दिवशी येतो. पण शेवटच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे, मार्केटला सुट्टी असल्यामुळे त्यांनी 27 तारखेला तो फ्लो आलेला आहे. आणि हेनं जे आहेत हे मार्केटने एवढा जो फ्लो येणार होता तो मार्केटनं सुरुवातीलाच फॅक्टरिंग करायला सुरुवात केलेली होती. नाहीतर एका दिवसामध्ये जर एवढा जबरदस्त फ्लो आला असता तर मार्केट जबरदस्त व्होलाटाईल राहिलं असतं त्या दिवशी. पण हे मार्केटनं अगोदरच फॅक्टरिंग केल्यामुळं हे एवढं मार्केट वरती आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या 8 ते 10 दिवसामध्येच मार्केट जे आहे ते 12,000चं एकदम 13,000ला आपल्याला आलेलं दिसलेलं आहे. तर मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये FIIनी 2,59,779 करोड्सचे एवढं जबरदस्त ग्रॉसमध्ये परचेस केलेलं आहे. आणि त्यांचं ग्रॉसमध्ये सेल जर पाहिलं तर 1,94,462 करोडचे शेअर्स त्यांनी ग्रॉसमध्ये सेल केलेलं आहे. जसं मी तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या महिन्यामध्ये FII कडून 60,000 करोड्सपर्यंत बाईंग होण्याची शक्यता आहे. तर आपण पाहिलं तर या महिन्यामध्ये FIIनी जे आहे 65,000 करोडची नेट बाईंग केलेली दिसत आहे आपल्याला. DIIचा जर विचार केला तर DIIनी ह्या महिन्यामध्ये फक्त सेलिंग केलेलं आहे. पूर्ण महिनाभर एकाही दिवशी DIIनी बाईंग केलेली दिसलेली नाही आहे. तर DIIनी शेवटच्या दिवशी जे आहे ते साधारण 5,000 करोडचे शेअर्स जे आहेत ते सेल केलेले आहेत. आणि या महिन्यामध्ये DIIनी 48 म्हणजे 48,319 करोडचे शेअर्स जे आहेत ते नेटमध्ये सेल केलेले आहेत या महिन्यामध्ये, पूर्ण महिन्यामध्ये. आणि नेट बाईंग आणि सेलिंग जर पाहिलं तर 4,968 करोडचे जे शेअर्स आहेत ते DIIनी सेल केलेले आहेत. इंडियाचा जो GDP आहे तो GDP 7.5%ने कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. हे 7.5%ने कॉन्ट्रॅक्ट झालेला जरी असला तरी मी हे गुड न्यूजमध्ये का टाकलेलं आहे कारण जे ॲनलिस्ट होते त्यांनी साधारण 9% ते 10% GDP कॉन्ट्रॅक्ट होईल अशी शक्यता वर्तवलेली होती. पण त्यापेक्षा सगळ्यात कमी जी शक्यता आहे 7.7% जे IDFC फर्स्ट बँकेनं जे प्रिडिक्ट केलेलं होतं त्याप्रमाणे इंडियाचा जो GDP आहे तो 7.5% हा कॉन्ट्रॅक्ट झालेला दिसलेला आहे. आणि दुसरी जी गुड न्यूज आहे म्हणजे 7.5% जरी कॉन्ट्रॅक्ट झालेला असला तरी ॲनलिस्ट जे एक्सपेक्ट करत होते त्याच्यापेक्षा त्यांचं रिझल्ट जे आहे ते चांगले आलेले आहेत. जसं मार्केटने एक्सपेक्ट केलेलं होतं की 9% कॉन्ट्रॅक्ट होईल, 9 ते 10%, तर तेवढं कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही. त्यामुळं मी हे जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट जरी झालेलं असलं तरी ते गुड न्यूजमध्ये ठेवलेलं आहे. गोल्ड प्राइजेस जे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की गोल्ड प्राईस 45 ते 46,000 जाण्याची शक्यता आहे. तर गोल्ड प्राईस हे नोव्हेंबर महिन्यामध्ये 6% डाऊन झालेले आहेत या एका महिन्यामध्ये. आणि सध्या 48,000च्या खाली गोल्ड गेलेला आहे. 47,700च्या आसपास गोल्ड आता ट्रेड करत आहे. करोना इन्फेक्टेड जर वर्ल्ड वाईड जर लिस्ट पाहिली तर 6,31,00,000 लोक जे आहेत करोनाने इन्फेक्टेड झालेले आहेत. आणि 14.7 लाख लोक जे आहेत त्याच्यामुळं अनफॉर्च्युनेट डेथ झालेले आहेत. आपली भारताची जी करोनाची लिस्ट आहे ती 97.3 लाखची आहे. ती लोक करोनामुळे इन्फेक्ट झालेले आहेत. आणि यामध्ये 1,37,000 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. डेथचा विचार केला तर 1,37,000 लोकांनी आपल्या इथं जीव गमावलेला आहे. रिकव्हरी जर भारतामध्ये चांगली आहे, 88.5 लाख लोक जे आहेत रिकवर झालेले आहेत. आणि काल 38,772 जे नवीन केसेस सापडले आहेत करोनामुळं. आणि वर्ल्ड वाईड जी लिस्ट करोनाचे नवीन लोक जी सापडायची जी संख्या होती ती 6 लाखाच्या आसपास गेलेली होती. ते काल थोडंसं कमी लोक सापडले आहेत नवीन केसेस. ते 4,41,157 जे आहेत ते नवीन केसेस सापडलेले आहेत.
हे रिझल्ट्स आज किंवा काल काही खास रिझल्ट नव्हते. हे मायक्रो कॅप जे कंपनी आहेत 1 ते 10 करोडच्या आसपास यांचे रिझल्ट्स आहेत, ते मी काही कवर करत नाही. मार्केटचा जर विचार केला तर मार्केट जे आहे ते प्रेझेंटली ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे. मार्केटचा जो PE आहे तो 35 झालेला आहे आता. त्यामुळे आपल्याला थोडंसं कॉशियस व्हायची गरज आहे. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला GTT ऑर्डर तुम्ही लावून ठेवू शकता. जर चांगले स्टॉक्स जर काही एकदम जर खाली डाऊन आले तर तुम्हाला ते GTT ऑर्डर तुमची लागेल. ही GTT ऑर्डर जे फंक्शन आहे ते फक्त झिरोदाचं आहे. तुम्हाला जर झिरोदामध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथं अकाउंट ओपन करू शकता. तुम्ही काही स्विंग ट्रेड जर घेतले असतील तर स्विंग ट्रेडिंग करून तुम्हाला एखाद्या म्हणजे खराब स्टॉकमध्ये जर तुम्ही अडकलेला असला तर तुम्ही सध्या त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.